आज जबरदस्त भाई, एक की खतरनाक मॅच झाली ना भाई. शेवटी भाई कोण आहे, RCB भाई. बोललो होतो माझ्या व्हिडिओमध्ये पण, फक्त एक मॅच जिंकायची भाई, नंतर आपण डायरेक्ट फायनलला. आता गेलो आपण फायनलला, तेव्हा खूप जवळ आलं भाई. पण त्यावेळेस आपल्या साहेबांना आणि आपल्या टीमला नाराज नको करू भाई. आपल्याला बापावरती भरोसा आहे, बापाने इथंपर्यंत आणलं, पुढं पण बापच घेऊन आणणार आहे. भाई काय खतरनाक भाई. आपल्याला माहिती ज्यावेळेसला विराट कोहली आपल्याला पॉवर प्लेमध्ये सुरुवात देतो ना, त्यानंतर आपली टीम भाई बरोबर तिथून स्टेबल राहते, तिथून बरोबर आपली मॅच घेऊन जातात. आणि नंतर आपले पाटेदार, आपले कॅप्टन भाई विशेष गंभीर, आपल्या कॅप्टनने पूर्ण नाद गोळा करून टाकला. आणि त्याच्यानंतर बॉलिंगमध्ये जबरदस्त भाई, असा परफॉर्मन्स, असा फक्त फायनलला भाई एक मॅच राहिली भाई, फक्त फायनलला अशी तर आपली टीम खेळली, दुसरी ट्रॉफी पण आपल्या ताब्यामध्ये राहील भाई. तर त्यामुळं आपला RCBला फुल सपोर्ट आता पण होता. इथून भाई 18 वर्ष ट्रॉफी नव्हती तेव्हा पण प्लीज. आणि सेलिब्रेशनसाठी बा आपण बाहेरून बोललो होतो शूटर, ए वा बॅक कपडे बिपडे काढून नाही का नाचून होता डाबुकडा होऊन, रश्यावरून बोललो तो. इकडे एक आहे, दुसरा आहे इकडे भाऊ लोंगी फटाकड्याची लढ घेऊन ठेवले. फक्त 31 तारखेला 10:30 वाजता ते काय नियोजन कळेल ना, ते आपल्याला बघायचंय. भाऊची टीम गेली बाहेर, पण आता काय भाऊचा सपोर्ट आहे RCBला. काय करणार भाऊ, CSK हारले मग दुःख वाटलं, दुःख म्हणून शांत बशील, गुपचूप मॅच पाहिजे बस. भाई इतका सपोर्ट भेटतोय भाई आपल्याला नाही का, रोहित साहेबांच्या फॅन्स करून आणि धोनी साहेबांच्या फॅन्स करून. पण भाई शेवटी भाई चिकू शेटचा विषय, त्याच्यामुळे सपोर्ट तर येणारच ना भाई आपल्याला नाही का. रोहित भाऊ काय वाटतं, आहे की नाही दुसरी ट्रॉफी आपल्या ताब्यात यावेळेस पण? ट्रॉफी वाटते, फक्त ना विषय नाही का क्लोज व्हायला पाहिजे. चलो भाई, असं सपोर्ट आपल्या टीमला राहू द्या फायनल पर्यंत.